आचार्य अकॅडमीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण व्याकरणातला एक महत्त्वाचा पार्ट व्यंजनांतः आपण आज पाहणार आहोत. तुम्ही 8वी आणि 9वीच्या वर्गामध्ये पाहिलं असेल, तुम्ही स्वरांत शब्द चालवायचे शिकलेले आहात. दोन प्रकार असतात, एक स्वरांत आणि दुसरे असतात व्यंजनांत. स्वर आणि व्यंजन माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना? स्वर किती आहेत? 13 स्वर, बरोबर आहे ना? व्यंजन कोणते? क, ख, ग, घ, हे काय आहे? व्यंजन आहे ते 33 आहे. ठीक आहे. आता एक लक्षात घ्या, स्वरांतामध्ये तुम्हाला कोणते कोणते आठवत आहेत? देवह. देवह शब्द मी तुम्हाला ग्रुपवरती पाठवलं, पाठ केले सगळ्यांनी? हो केले. देवह देवौ, देवम देवौ, देवेन देवाभ्याम. देव झाला आकारांत, लक्षात आलं? आकारांत अ लिहितोय इथे आ. आता अलाच नपुसकलिंगी मध्ये काय आहे? वनम वने वनाने. ठीक आहे. वनम वने माला माले आकारांत स्त्रीलिंगी, लक्षात आलं? नदी नद्यौ, नदी नद्यौ नद्यः. मती मत्यौ, मती मत गतिही गती गतयः असं. मतिही मती मतयः. जी ह्रस्वईकारांत असतं ते थोडंसं वेगळं चालतं. मतिही मती मतयः. अजून एक कवी शब्द आहे पुल्लिंगामध्ये, ह्रस्वईकारांतला कवी शब्द आहे. कवीही कवी कवयः. कवीही कवी कवयः. हे झाले सगळे काय झाले. पुन्हा अजून उकारांत आहे. उकारांत कोणते? भानू, भानू भानू भानुवः. ठीक आहे. किंवा गुरु गुरु गुरुवः. याच्यामध्ये नपुसकलिंगी पण आहे. ते कसं आहे? मधु मधुनी मधुनी, लक्षात आलं? मधु शब्द आहे. मधु मधुनी मधुनी, मधु मधुनी मधुनी. अजून वधू एक शब्द आहे. वधू मोठा उकार आहे. वधू वध्वौ वध्वः, लक्षात आलं? वधू वध्वौ वध्वः. मधु मधुनी. एक एक लिहून देतोय तुम्हाला सुरुवातीचं, म्हणजे तुमच्या जुन्या स्मृती जागृत होती. मधु मधुनी मधुनी, लक्षात आलं? भानू 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 भानवः, लक्षात आलं? कवीही कवी कवयः, लक्षात आलं? एक एक तरी तुमचं स्टार्टिंग लक्षात पाहिजे. नदी नद्यौ नद्यः. हे सगळं लिहून घ्या, सगळं तुम्हाला लिहायचं. माला माले मालाः. वनम वने वनानि. देवः देवो देवाः. ठीक आहे. दिसते सगळ्यांना? हे झाले स्वरांत शब्द. तर हे प्रत्येक शब्द तुम्हाला चालवता आलेच पाहिजे, कारण तुमच्या 10वीच्या वर्गामध्ये तुम्हाला 8वी 9वी आणि 10वीचा एकत्र संपूर्ण व्याकरण विचारलं जातं. माहिती तुम्हाला? 8वीला जे तुम्ही शिकलात ते पण विचारलं जातं, 9वीला शिकलात ते पण विचारलं जातं, आणि 10वीला जे आपण शिकत आहोत ते सुद्धा विचारलं जातं. म्हणून स्वरांत पहिल्यांदा लक्षात ठेवा. आले सगळ्यांच्या? समजलं? सगळेजण लिहून घ्या. लक्षात. भानू भानू भानू. गुरु 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 गुरु. ठीक आहे. मधुचा नपुसकलिंगी मध्ये एक दोन शब्द आहेत. मधु मधुनी. ठीक आहे. वधू वध्वौ. इथं श्वश्रू पण एक शब्द चालतो. श्वश्रू श्वश्रौ श्वश्रः. श्वश्रू म्हणजे सासू. हे तर तुम्हाला माहिती आहे. पितृ पितृ सारखं भ्रातृ शब्द चालवा. बरोबर आहे. भ्राता भ्रातरौ, माता मातरौ, ठीक आहे.
वारी वारीनी वारी. आता हे तुम्हाला याच्या घरी गेल्यानंतर याच्यावर मेहनत करायची. तुम्हाला याचे शब्द 8वी 9वी पुस्तकात सापडतील. 8वीच्या पुस्तकामध्ये विशेष करून आलेले ते तुम्हाला पाहायचे आणि असे चालवण्याचा प्रयत्न करायचा. आता आपण कोणते शिकलो? हे कोणते शब्द म्हणतात याला? स्वरांत. स्वरांत का म्हणतात? कारण शेवटी स्वर येतो. प्रत्येक शब्दाच्या शेवटी काय आहे? स्वर. ठीक आहे. आता व्यंजनांत आपण पाहणार आहोत. आतापर्यंत आपण स्वरांत पाहिलं. 9वी मध्ये तुम्हाला काही व्यंजनांत शब्द गेलेले आहेत, लक्षात आहे सगळ्यांच्या? जसं की तुम्हाला शब्द गेलाय चंद्रमस, गेलाय. तुम्हाला शब्द गेलाय अप्सरस, मरुत पण गेलाय. ठीक आहे. मरुत गेलाय का? लक्षात नसेल तुमच्या. हे लिहून झाले सगळ्यांचं? हो. याच्यावरती तुम्हाला मेहनत करायची. पहा, मी तुम्हाला सगळं एकाच याच्यामध्ये तुम्हाला लिहून दिले. तुम्ही त्याच्यावरती व्यवस्थित अभ्यास करा. आता थोडस इकडं लिहू आपण. इकडचं दिसतंय ना कॅमेरा? स्टार्ट केलं. ठीक आहे. आता पहा, आपल्याला आज व्यंजनांत शिकायचे. काय व्यंजनांत शिकायचे? पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घ्या. तुम्हाला मी आज थोडस एक बेसिक शिकवतो की नेमकं यांचा अर्थ काय. प्रथमा विभक्ती काय, द्वितीय विभक्ती काय, तृतीय विभक्ती काय, त्याला कारक असं म्हणतात. आता हे थोडस बाजूला करा. हे लिहिलंय सगळ्यांनी? पुसलं तरी चालेल? ठीक. व्यंजनांत शिकण्याच्या अगोदर थोडस तुम्हाला बेसिक सांगणं गरजेचं आहे. कारक प्रकरण शिकलेलं आहात का तुम्ही? कारक शिकवलेत का तुम्हाला? कारक किती आहे माहिती आहे? लिहून घ्या. कारक हे कशा करता शिकवतोय की हे आपण जे फॉर्म पाठ करत आहोत, प्रथमा द्वितीय तृतीय कशा करता आहे, त्याचं मिनिंग काय आहे ते तुम्हाला इथं समजेल. लक्षात आलं? कारक पहिल्यांदा हे लक्षात घ्या. पहिला कारक आहे तो कर्ता कारक. ठीक आहे, कर्ता. दुसरा आहे तो कर्म. तिसरा आहे करण. चौथा आहे संप्रदान. पाचवं आहे अपादान. षष्टीचा आहे संबंध, पण त्याला कारक मानत नाही. एक कंसामध्ये टाकूया, त्याला कारक मानत नाही. ठीक. सातवं आहे अधिकरण. हे आहे कारक. लक्षात आलं? किती आहेत कारक? 6 कारक आहेत. किती आहेत? 6. आणि शेवटी संबोधन सुद्धा कारकामध्ये येत नाही. आता एक गोष्ट लक्षात घ्या. कारक वरती घेऊ आपण. कर्ता, कर्म, करण, संप्रदान, अपादान, संबंध, अधिकरण. आता एक सांगतो मी तुम्हाला. कुठलंही एक मला सांगा, एक मुली आहे तिथे, तुम्ही भाजी करता. ज्यावेळेस तुम्ही एखादी भाजी करता त्यावेळेस असं वाटतं एक बटाट्याची भाजी आहे किंवा वांग्याची भाजी आहे, पण तुम्ही जर विचार केला तर त्याच्यात किती घटक असतात? आपण म्हणायला फक्त वांग्याची भाजी म्हणतो, पण त्याच्यामध्ये घटक किती असतात? त्यात तेल असतं, त्यात जिरे, मोहरी, पुन्हा शेंगदाणे, मसाला, अजून जे काही असेल ते. मग एवढं सगळं एकत्रित आल्यानंतर एक भाजी तयार होते, बरोबर आहे की नाही? तसं एक वाक्य तयार होण्यासाठी एवढे घटक असतात. लक्षात आलं? एक वाक्य जे आपल्याला दिसतं ना, एखादं मोठं वाक्य, त्याच्यामध्ये एवढे सगळे घटक येऊन ते वाक्य तयार झालेलं असतं. आपण त्याला एक वाक्य समजतो, पण त्याच्यामध्ये एवढे घटक असतात. म्हणजे ते वाक्य जे आहे, त्या वाक्याला करणारा कर्ता कोणीतरी असतो. त्या वाक्यामध्ये काहीतरी कर्म सांगितलेलं असतं. ते जे कर्म आहे, ते कर्म करण्याचं एखादं साधन सांगितलेलं असतं. करण म्हणजे साधन. संप्रदान म्हणजे एखाद्याला देण्याची क्रिया असते. अपादान म्हणजे एखाद्यापासून वियोग असतो. ठीक आहे. संबंध म्हणजे त्याचा आणि त्या वस्तूचा काहीतरी संबंध दाखवलेला असतो. अधिकरण म्हणजे कुठे क्रिया घडते, कुणावर क्रिया घडते ते सांगितलेलं असतं. आणि संबोधन हाक मारण्यासाठी असते, बरोबर आहे ना? म्हणजे एवढं सगळं एकत्रित येऊन काय बनत असतं? एवढं सगळं एकत्रित येऊन एक वाक्य बनतं. ठीक आहे. तर मग आपल्याला एक वाक्य बनवण्यासाठी या सगळ्या घटकांचं ज्ञान पाहिजे. मला सांगा, आता जर तुम्हाला भाजी बनवायची आणि तुम्हाला माहितीच नाही, कोथिंबीर, कांदा, मिरची काहीच माहिती नाही, चालेल का? भाजी तयार होईल का तुमची? नाही.
तर मग हे सगळं माहित असल्याशिवाय तुमचं वाक्य तयार होईल का? नाही होणार. मग ते लक्षात घ्या. कर्ता कर्म यालाच आपण कर्त्याला प्रथमा म्हणतो. याला काय म्हणतो आपण? इकडे लिहू आपण प्रथमा. याला काय म्हणतो? याला काय म्हणतो? खाली चतुर्थी, खाली पंचमी, खाली षष्ठी, खाली सप्तमी, सप्तमी आणि संबोधन. शेवटी संबोधन. शेवटी काय आहे? संबोधन. ते खाली लिहिले सप्तमी. आता हे बेसिक आहे, हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी आणि सप्तमी. तर मला सांगा, याच्यामध्ये 3 वचन असतात, तुम्हाला माहिती आहे. एक वचन, द्विवचन आणि बहुवचन. बहुवचन. ठीक आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवायचं नेहमी, द्विवचनचं राहू द्या सध्या, एक वचन आणि बहुवचन मध्ये घ्यावं आपण. याचे काही प्रत्यय असतात. प्रत्यय माहिती आहेत तुम्हाला? म्हणजे याचा अर्थ कसा काढायचा. कर्त्याला काही प्रत्यय नाहीये, परंतु इकडे पहा, द्वितीय जर असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला प्रत्यय आहे. सलाते. हे मराठीचं व्याकरण आहे, पण हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे म्हणून तुम्हाला सांगतो. सलाते, सला नाते. म्हणजे ज्यावेळेस द्वितीय विभक्ती वापरली जाते त्यावेळेस त्याच्या शेवटी काय लावायचं असतं? स ला. म्हणजे काय? रामम म्हणजे काय? रामला. ग्रामम म्हणजे गावाला. लक्षात आलं? अशा प्रकारचे प्रत्यय असतात. किंवा अनेक गावांना. ग्रामम ग्रामे ग्रामानी. गावांना ना प्रत्यय आलाय. लक्षात आलं? तृतीयाचे काय प्रत्यय असतात? ने ईशी, ने ई ईशी. माहिती आहे सगळ्यांना? ने ई आणि ही शी. लक्षात आलं? चतुर्थीचे प्रत्यय कोणते असतात? सलाते. अगदी सेम. फक्त इथे आहे ना साठी किंवा करता जास्त वापरलं जातं, हे एक लक्षात ठेवायचं. मध्ये आहे ना प्रत्येक साठी किंवा करिता हा याचा अर्थ आहे. चतुर्थीचा अर्थ काय आहे? साठी किंवा करिता. इथे सुद्धा सलाते, सलानाते. पंचमीचे काय आहेत प्रत्यय? ऊन आणि ऊन आणि ऊन. ठीक आहे. इथे पासून अर्थ आहे. हा पासून. इकडे सुद्धा ऊन म्हणून. इथे षष्टीचं काय आहे? चाची, चाची आणि इकडे सुद्धा चाचीचे. हे तुम्हाला हे कन्सेप्ट आहे, हे मूळ आहे. म्हणजे आपण जे शिकत आहोत त्याचा हा आधार आहे. लक्षात आलं? म्हणून हे तुम्हाला माहित पाहिजे. आता याचे जे प्रत्यय आहेत ते आत, मध्ये. याचे खरे प्रत्यय आहेत तैया, तैया, त ई आ, त ई आ. सप्तमीमध्ये त ई आ आणि त ई आ. लक्षात घ्या. याचे जे अर्थ आहेत जसे इथं दिले तुम्हाला, इथं संबंध अर्थ आहे, तुम्हाला माहिती आहे संबंध. इथं काय आहे? इथे आत, मध्ये, वर, ठाई आणि विषयी अशी याचे अर्थ आहे. समजतंय का? एखादा अक्षर समजत नसेल तर विचार. कोणतं समजत नाही? समजतंय ना? आता हे तुम्हाला नेहमी लक्षात घ्यायचे. ज्यावेळेस आपण कर्ता वापरतो त्यावेळेस तो क्रिया करणारा असतो. ज्यावेळेस आपण कर्म वापरतो त्यावेळेस हे प्रत्यय येतात. लक्षात आलं? सलाते, सलानाते. परंतु संस्कृत मधले प्रत्यय कसे असतात? थोडेसे वेगळे असतात. जसं की ग्रामम पुष्पम पुष्पे पुष्पानी, रामम रामौ रामाहा, नदी नद्यौ नद्य, नदीम नद्यौ नदीही. द्वितीयचे प्रत्यय.
म्हणजे तुम्हाला हे सगळे लक्षात ठेवायचं. याचा नेमका अर्थ काय होतो याचा अर्थ इथं कळून लिहा. हे लक्षात राहील तुमच्या आता हे जे मी शिकवतोय ते. याचा आहे ना फक्त अर्थ तुम्हाला लक्षात ठेवायचा. कारक म्हणजे काय असतं? कारक म्हणजे क्रियापदाचा त्या वाक्यातील शब्दांशी असलेला संबंध. पुन्हा एकदा ऐका. कारक म्हणजे काय? वाक्यातील शब्दांचा क्रियापदाशी असलेला संबंध, त्याला कारक संबंध असं म्हणतात. समजतंय का? पुन्हा एकदा सांगू. वाक्यातील शब्दांचा क्रियापदाशी असलेल्या संबंधाला काय म्हणतात? कारक संबंध. झालं लिहून सगळ्यांचं? आता एक पुसलं तरी आता हे म्हणजे तुमच्या मी तुम्हाला फक्त स्मरण करून दिलं. हे तुम्ही ऑलरेडी शिकलेला असाल अशी मी कल्पना करतो. आता आपण शिकणार आहोत व्यंजनांत. व्यंजनांत म्हणजे काय? व्यंजन आहे ज्यांच्या अंती त्यांना काय म्हणतात? त्यांना काय म्हणतात? व्यंजनांत. लक्षात येते? व्यंजनांत. आता व्यंजनांत मध्ये सुद्धा पहा तुम्हाला काही काही शब्द झालेले आहेत. जसं की चंद्रमस सकारांत शब्द झालेला आहे. मरुत झाला असेल मला झालाय का? मरुत चंद्रमस मरुत. याचप्रमाणे अप्सरस आहे ना. अप्सरस फक्त स्त्रीलिंगी आहे. हे काय? यांच्या शेवटी काय आलेलं आहे? स आहे, याला सकारांत म्हणतात. याच्या शेवटी त आहे, याला तकारांत म्हणतात. शशीन भावी यांच्या शेवटी काय आहे? न आलेलं आहे, याला इन्नंत म्हणतात. शशीन किंवा भावी. लक्षात आलं? अजून कोणते? काय? तिसऱ्याला काय म्हणतात? शशीन भावी. काय म्हणतात? करण. लक्षात आलं? त्याला काय म्हणतात? करण असं म्हणतात. याच्यामध्ये अनंत आहेत काही. राजन, राजन, आत्मन. राजन म्हणजे राजा, आत्मन म्हणजे आत्मा, शशीन म्हणजे चंद्र, भाविन म्हणजे भविष्यात होणारी घटना, मरुत म्हणजे वायू. लक्षात आलं? चंद्रमस म्हणजे चंद्रमा, चंद्र. अप्सरस म्हणजे अप्सरा. समजतं? काही चकारांत आहेत. पयोमुच, पयोमुच. व्यवस्थित लक्ष द्या, हे तुम्हाला फार कामाला येणार आहे. वाच. हे आहेत चकारांत. काही शब्द आहेत जे जकारांत आहेत. पयोमुच म्हणजे ढग, मेघ. म्हणजे काय? पयस म्हणजे पाणी किंवा दूध. दोन अर्थ होतात, पण इथं पाणी अर्थ आहे. मग पाणी जे फेकतात, पाणी जे टाकतात, पाणी जे सोडतात ते कोण असतात? पाणी कुठून पडतं? ढगातून पडतं. लक्षात आलं? म्हणून त्याला पयोमुच म्हणतात. वाच म्हणजे वाणी. ठीक आहे. स्त्रज म्हणजे माळा, फुलांची माळ. वणिज आणि वणिज म्हणजे व्यापारी. स्त्रज म्हणजे काय? फुलांची बडबड. दिश म्हणजे काय? दिशा. व्याकरणाचा भाग आहे, थोडस जास्त लक्ष द्या. आता हे समजलं तुम्हाला सगळ्यांना? एवढे प्रकार आहेत. पहिला कसा आहे? सकारांत. दुसरा कसा आहे? तिसरा त्याला इन्नंत म्हणतात, शेवटी इन आहे. याला काय म्हणतात? अनंत. लक्षात आलं? याला म्हणतात चकारांत, याला जकारांत आणि याला. सगळ्यांचे अर्थ तुम्हाला माहिती झाले? लक्षात आलं? आता तुम्हाला काय करायचंय? या प्रत्येक शब्दाचं मी तुम्हाला सांगतो याची ट्रिक कसे पाठ करायचं ते. याचे प्रत्येक कसे तुम्हाला शोधायचे ते तुम्हाला सांगणार आहे. पण एकदा लक्षात घ्या, लिहूनच देतो तुम्हाला. चंद्रमस शब्दाची प्रथमा विभक्ती माहिती तुम्हाला?
काय आहे? चंद्रमा चंद्रमसौ चंद्रमसः चंद्रमसम चंद्रमसौ. ठीक आहे. आता इथून पुढे काय करायचं? प्रथमा आणि द्वितीय विभक्ती तुम्हाला प्रत्येकाची पाठ करायची. प्रथमा आणि द्वितीय विभक्ती पाठ करायची आणि तिथून पुढे मग तुम्हाला प्रत्यय लिहून देतो त्याप्रमाणे तुम्हाला पाठ करायचं. लक्षात आलं? सगळे आता इकडे पहा. इथे आली प्रथमा, जसं की इथे चंद्रमा चंद्रमसौ चंद्रमसः. चंद्रमसः ठीक आहे. चंद्रमा चंद्रमसौ चंद्रमसः चंद्रमसम चंद्रमसौ चंद्रमसः. आता इथून पुढे तुम्हाला प्रत्यय लक्षात ठेवायचे. इथं आ तृतीयामध्ये तृतीया चालली आपल्याला. इथे द्वितीय आहे, इथे आहे तृतीय. आभ्याम बी. चतुर्थीमध्ये काय आहे? एभ्याम भ्य. पंचमी मध्ये काय आहे? अहभ्याम षष्टीमध्ये सु किंवा शु हे आहेत प्रत्यय. लक्षात आलं? लिहून घेतलं सगळ्यांनी? मला आता याप्रमाणे काय करायचंय? सगळे शब्द चालायचे. म्हणजे कसं करायचं? इथं फक्त सकारांत जेवढे शब्द असतात त्याच्या द्वितीय पासून इथून पुढे ओ त्याला जोडायचं. सकारांत शब्दाला मला ओ जोडायचं, स ला ओ जोडायचं आणि मग ते प्रत्यय लावायचे. लिहून झालंय सगळ्यांचं? बरोबर लिहून घ्या. टाइम झालाय का? भ्याम इथे ओ जोडायचा. इथून पुढे तुम्हाला ओ जोडायचा. हे लक्षात घ्या. चंद्रमो चंद्रमसे चंद्रमोभ्याम चंद्रमस चंद्रमोभ्याम चंद्रमस चंद्रमसो चंद्रमसी चंद्रमसो. आलं? आता अप्सरा अप्सरसो अप्सरस अप्सरसम अप्सरसो अप्सरस. इथे काय होईल? अप्सरसा अप्सरोभ्याम अप्सरोभ्याम अप्सरोभ्य. रोज सांगितलं तुम्हाला ओ जोडायचं. सगळीकडे ओ जोडायचं. इथे सांगा अप्सरसः अप्सरोभ्याम
अप्सरोभ्यः इथे अप्सरोः अप्सरसः अप्सरसः अप्सरोः अप्सराम्य अप्सरसाम अप्सरसी अप्सरसु अप्सरसु अप्सरस्सु. ठीक आहे, लक्षात आलं तुम्हाला. आता मरुत शब्दामध्ये काय होत असतं, तकारांत जेवढे शब्द आहेत इथून पुढे तुम्हाला सांगितलं ना, जिथं इथं ओ होतं सकारांतामध्ये, पण तकारांतामध्ये इथं द होतं. इथून पुढे काय होतं, द होतं. ते एक लक्षात ठेवायचं. आता मग सांगा, मरुत मरुतौ मरतः. इकडे पहा, मरुत मरुतौ मरतः मरुतः मरुतम मरुतौ. मरुतः इथून पुढे काय होईल, मरुताम मरुद्भ्याम. मरुद्भ्याम मरुत करायचे आणि त्याला पुढे भ्याम जोडायचं. मरुद्भ्याम. मरुद्भ्याम पुढे मरुद्भ्याम इथे काय होईल, मरुते मरुद्भ्याम मरुद्भ्यः मरुतः मरुद्भ्याम मरुद्भ्यः मरुतः मरुतो मरुतोः मरुतः मरुतो मरुताम मरुती मरुतोः मरुतुषु. लक्षात येत आहे. अशा पद्धतीने तुम्हाला पाठ करायचे. आता बाकीचे जे आहेत हे चकारांत जकारांत आणि शकारांत शब्द आहेत ना, तिथं काय होतं बघा, ग